आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका वेगळ्या बातमीने. ये इश्क नहीं आसा इतना तो समझा लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. प्रेमासाठी या ओळी कदाचित पुरेशा आहेत, पण प्रेमासाठी कोणतंही दिव्य पार करण्याची प्रेमवीरांची तयारी असते. मुंबईच्या हमीद अन्सारीनं असंच काहीसं धाडस केलं होतं, पण त्याला आयुष्याची 6 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात काढावी लागली. एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावी अशीच ही कहाणी. प्रेयसीसाठी पाकिस्तानात जाऊन धडकलेल्या प्रियकराची कहाणी तुम्ही रुपेरी पडद्यावर पाहिली असेल. मात्र वाघा बॉर्डर ओलांडून भारतात आलेल्या हमीद अन्सारीकडे बघितल्यानंतर रुपेरी पडद्यावरची ही कथा जणू वास्तवात आली असं एक क्षण वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रेमासाठी तब्बल 6 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात काढल्यानंतर हमीद भारतात परतलाय. वाघा बॉर्डरवर त्याचं कुटुंब त्याला घेण्यासाठी आलं. त्याची आई फौजिया नेहल अहमद अन्सारी यांना एक एक क्षण जणू एक एक युगासारखा वाटला होता. अखेर त्या मायलेकरांची भेट झाली आणि अश्रूंचा बांध फुटला. हा त्याच्यासाठी पुनर्जन्म आहे. त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये. आम्ही त्याच्या पुनर्वसनासाठी सपोर्ट करू. खरं तर 6 वर्षांपूर्वी हमीदच्या या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. हमीद अन्सारी मुंबईचा रहिवासी असून 2012 मध्ये सोशल मीडियावर त्याची एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी हमीदनं नको ते धाडस केलं. नोव्हेंबर 2012 मध्ये तो बेकायदेशीरपणे पाकिस्तानात जाऊन धडकला, पण पाकिस्तानात शिरताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकिस्तान कोर्टात त्याला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याला सोडण्यात आलं नाही. तब्बल 6 वर्ष तो पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडला. मात्र त्याच्या वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर अखेर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलं. प्रेमासाठी वाटेल ते अशी म्हण आहे. मात्र नको ते धाडस केल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागते, हे वेगळं सांगायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रेमासाठी वाटेल ते. वळूयात पुढच्या बातमीकडे. आग आणि मुंबई हे जणू आता समीकरणच बनत चाललंय. झगमगणारी देशाची आर्थिक राजधानी नुकतीच रुग्णालयातल्या आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून निघाली आणि आगीच्या ज्वाळा शांत होत नाहीत तोवर आता आरोप प्रत्यारोपांचा धूर आणि वादळ उठू लागलाय. पण आरोप प्रत्यारोपांचा हा फुफाटा काळाच्या ओघात तितकाच चटसरशी खालती बसतो आणि मागे राहतात पीडितांच्या कधीही भरून न येणाऱ्या धगधगत्या वेदनांचे निखारे. आठ जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेली मुंबईच्या रुग्णालयातली आग पूर्णपणे विझली असली तरी आता आरोप प्रत्यारोपांच्या धुराचे लोट उठायला सुरुवात झाली आहे. भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी आणि अग्निरोधक यंत्रणांसंदर्भातल्या नियमांची पूर्तता न करताही रुग्णालय चालवण्याची परवानगी दिलीच कशी असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. किसी बिल्डिंग को ओसी देना है तो भी फायर डिपार्टमेंट का एनओसी चाहिए. इसका मतलब फायर डिपार्टमेंट में बैठे हुए लोग या तो फर्जी तरीके से एनओसी दे रहे हैं या बगैर फायर डिपार्टमेंट के एनओसी के उनको ओसी दिया जा रहा है, वहां काम किया जा रहा है. तो एक बड़ा रैकेट है, बड़ा का बड़ा एक जो बड़े अधिकारी इसमें पूरी तरह से शामिल है और उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए. अंधेरीतल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत 8 जणांनी जीव गमावल्यानंतर झोपेचं सोंग घेणारं महापालिकेचं प्रशासन जागं झालंय. रुग्णालयातल्या अनधिकृत बांधकामांवर आज हातोडा पडला. काल दुपारी 4च्या सुमारास रुग्णालयाच्या तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रुग्णालयात योग्य त्या अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यानं आग वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याची माहिती प्राथमिक चौकशीनंतर समोर आली आहे. रुग्णालयाच्या इमारतीला काचेची तावदानं असल्यानं आग विझवताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देखील
या आगीच्या दुर्घटनेची दखल घेत शोक व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर आगीच्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। तर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आगीत जखमी झालेल्यांची विचारपूस केली असून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे। देखिए उनका भी जायज है, उनका जो मांगनी है वो जो डिमांड कर रहे हैं उसके ऊपर भी देखा जाएगा कि ये आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्यू पे ये हॉस्पिटल अपने निकष पे था या नहीं था। सब देखो इन्वेस्टिगेशन जैसे इसके पहले भी फायर के इंसिडेंसेस में अपन फुल प्रूफ अपन इन्वेस्टिगेशन करते हैं, वैसे ही इसका भी इन्वेस्टिगेशन। यापूर्वी देखील मुंबई अशा मोठ्या आगीच्या दुर्घटनेत अनेक वेळा होरपळली। सरकारनं त्या दुर्घटनांच्याही चौकशीचे आदेश दिले, मात्र त्या चौकशीनं ना पीडितांना न्याय मिळाला ना दोषींना शिक्षा। कामगार रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर नियमांचा भंग करणाऱ्यांना आणि बेपरवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी। दिवाकर सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतल्या कामगार रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे अग्नितांडव घडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला। महापालिकेच्या रुग्णसेवेची एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे कूपर हॉस्पिटलमध्ये गेल्या 6 महिन्यात उपचाराच्या दरम्यान 511 रुग्णांचा मृत्यू झालाय। भावाच्या मृत्यूमुळे नासिर शेखला मोठा मानसिक धक्का बसलाय। खरं तर आपला भाऊ हनीफ या जगात नाही यावर नासिरचा विश्वासच बसत नाहीये। मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार घेत असतानाच हनीफचा मृत्यू झालाय। त्याच्या अकाली जाण्याला कूपर रुग्णालयाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप नासिर शेखने केलाय। तो कूपर लेके गया तो वहाँ पर ICU का जरूरत था उनको, तो ICU में वो लोग रखा नहीं, वो लोग बोले ICU यहाँ पर नहीं है, खाली नहीं है, तो जनरल वार्ड में शिफ्ट किया। अब वो डॉक्टर तो वहाँ पर तो मैंने देखा नहीं, सिर्फ एक ये था नर्स सिस्टर था, वो आके दवाई दी, गोली दी और अच्छा खासा था। मेरा भाई सुबह में ऑफ हो गया। डॉक्टर लोग लापरवाही वहाँ पर, यहाँ पर वार्ड बॉय नहीं, कोई बोलने वाला नहीं, कोई पूछने वाला नहीं। मेरे भाई तो अच्छे से बात किया था, अच्छे से बात किया, मुझे घर पे भेजा और वहाँ कोई बोलने वाले नहीं। आगे किसी के साथ ऐसा नहीं होना चाहिए। मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात अशा प्रकारे मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही। गेल्या 6 महिन्यात कूपर रुग्णालयात 511 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढावलाय। माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे। 1 जून ते 30 नोव्हेंबर या 6 महिन्यांच्या काळात हे मृत्यू झाले असून RTI कार्यकर्ते सागर उगले यांनी याविषयी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। 511 लोकांचा नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, हे खूप संशयास्पद आहे आणि प्रशासकीय अधिकारी जे आहे कूपर रुग्णालयात याच्यावरती खूप मोठा संशय निर्माण होतो का 2009 नंतर या कूपर रुग्णालयामध्ये भरतीच झालेली नाही आहे आणि भरती नसल्यामुळे आणि रुग्ण ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहे। 2015 मध्ये मुंबई महापालिकेनं मोठा गाजावाजा करून कूपर रुग्णालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं, मात्र रुग्णालयातील अनेक पदं रिक्त आहेत। सध्या कूपर रुग्णालयाला 354 पदांची आवश्यकता असून त्यापैकी 190 पदं रिक्त आहेत। तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं सुरू केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील 1403 पैकी 303 पदं रिक्त आहेत। कूपर रुग्णालयात एकूण 654 पदं रिक्त आहेत। अवघ्या 6 महिन्यात झालेल्या 511 मृत्यूचं नेमकं गूढ काय याबाबत इथल्या डीनशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला, मात्र रिक्त पदं आणि इथले मृत्यू यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। पण न्यूज 18 लोकमतचा सवाल हा आहे की ज्या रुग्णालयामध्ये 60% जागा रिक्त आहे ते रुग्णालय पेशंट्सना आणि त्यांच्यावर इलाज करण्यासाठी कसं काय बरं न्याय देऊ शकतं? मुंबईतल्या कूपर रुग्णालयात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात। एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत आणि त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतोय। हे रुग्णांच्या जीवावरही बेतू लागलाय। मुंबई महापालिकेनं तातडीनं रिक्त पदं भरून रुग्णांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई। कूपरमधलं हे वास्तव अतिशय भीषण आणि भयानक आहे। अपेक्षा आहे की आरोग्य सेवेतले संबंधित सर्व अधिकारी याची गांभीर्यानं दखल घेतील।
पुढच्या वर्षी बिनजुमल्याचं सरकार येऊ दे असं म्हणत अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली। आज आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात महाआरती केली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या महाआरतीचं आयोजन केलं होतं। जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझरई सेनाहे चारी कमले परंतु न बोल भेदाहे काहे विवाद गरिता प्रलय ब्रह्माहे ते तो भक्तालागे बाबसील बलाहे जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निर्दासा रेखापासन सूरी तोरी भवा अंबे सुतवातून गुणपुर विलास नर हर कल्याण झाला पद पंकजलेश जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जगज्जनम्बा माता की कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरादित्यमहनिराञ्जन दीपं समर्पयामि। मान्य साहेब ओ दादा हातून नंतर घाला ना। ओ दादा जातो साहेब देह अहंतावरावण्य पटोली जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम दिखातोरे हनुमंतरेला संसारना करुणी अतियामानला मारी राजकुमारी भूरी काजिला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधलेला युवा संवाद दौरा सुरू आहे आणि आरोग्य शिबिर आहेत उद्या सेल्फ डिफेन्सचे क्लासेस इथे स्वरक्षणाचे वर्ष संपत आलेलं आहे। पुढचं वर्ष हे देशासाठी खूप महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एवढीच मागणी केली आहे की जे काही सरकार येईल ते बिनजुमल्याचं सरकार असावं, एवढीच मागणी केलेली आहे। देवीकडे काय मागितलं नेमकं? बिनजुमल्याचं सरकार अर्थात आपण बघतोय की आम्ही शरयू नदीच्या काठी महाआरती केली, आता पंढरपूरला करत आहोत आणि कुंभकर्णाला जागं करायला की राम मंदिर हा नुसता जुमला नसावा आणि खरोखर लवकर व्हावं ही जी पूर्ण देशाची आशा आहे त्याच्यावर खरं उतरावं ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली आहे। देशात सुख शांती समृद्धी आणि महाराष्ट्रात दुष्काळ हा मिटून जावा ह्याच्यासाठी पण प्रार्थना केली। आणि आता वळूयात एका खास बातमीकडे। एका गुन्ह्यासाठी 92 खटले कशा करतात असा सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। 2008 मध्ये इगतपुरीमधल्या साई प्लाझा हॉटेलवर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यात न्यायालयानं राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला। या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांच्यासह 6 मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान जामीन मिळाल्यानंतर इगतपुरीच्या वकिलांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं। यावेळेला वकिलांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। राज ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। पक्ष संघटनेसाठी ते नाशिक जिल्हा पिंजून काढणार आहेत। 60-65 केसेस ज्या आहेत त्या एकाच गुन्ह्यासाठी, तर एक गुन्हा करायला मी इतक्या ठिकाणी कसा फिरू शकतो हे तरी एकदा विचारूया ना। औरंगाबादमधली घटना। औरंगाबादमध्ये आकांक्षा देशमुखच्या हत्येचा छडा अखेर 8 दिवसांनी लागलाय। उत्तर प्रदेशातल्या एका मजुरानं आकांक्षाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। हत्येच्या आधी 7 दिवसांपासून आरोपी आकांक्षाच्या खोलीसमोर काम करत होता। 10 डिसेंबरला रात्री चोरीच्या उद्देशानं आरोपी राहुल शर्मा आकांक्षाच्या खोलीत शिरला। यावेळेला आकांक्षा आणि त्याच्यात झटापट झाली। आकांक्षाची सोनसाखळी चोरण्याचा त्यानं प्रयत्न केला, तसंच तिच्यावर बलात्कार करण्याचाही त्याचा प्रयत्न होता। मात्र आकांक्षाच्या मासिक पाळीमुळे त्याचा हा प्रयत्न फसल्याची माहिती पोलिसांनी दिली। यानंतर आरोपीनं आकांक्षाचं तोंड आणि गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली। यानंतर त्यानं तात्काळ उत्तर प्रदेशकडे धाव घेतली। यामध्ये शर्मानं ओळख लपवण्याचाही प्रयत्न केला, पण अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।